गाडीवर ठेवा. आधी किती जाओ मस्त आधी आली आहे पूरी भरी माझं नाव कविता कुलकर्णी. मी कमिशनर कॉलनीमध्ये राहते. आमच्याकडे पाण्याची समस्या ही जवळपास 3 मेपासून आहे. जवळपास 1 महिना होतो आता. आमच्याकडे बिलकुल पाणी नाही आहे. आम्हाला बोरिंगवरती जावं लागतं आहे. तिथे पण पाणी स्वच्छ नाही आहे. तेच पाणी आम्हाला प्यायला लागतं आहे. मी प्रमोद सानप, कमिशनर कॉलनी, अमरावती. या कॉलनीमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे वर्ग 4 ते वर्ग 3चे सर्वच कर्मचारी राहतात आणि आरोग्य विभाग, पोलीस विभागातले काही कर्मचारी आहे. PWDचेच नाही फक्त इथे, बाकी आदिवासी विभाग आहे, समाज कल्याणचे आहे, त्यानंतर काही शालेय शिक्षण विभागाचे कर्मचारी आहे, असे भरपूर MSEBचे आहे, कृषी विभागाचे पण आहे. तर असे भरपूर कर्मचारी इथे राहतात आणि पाण्याची समस्या सोडवायला पाहिजे. आणि 500 रुपये महिन्यानं काही 450 कोटी रुपये गव्हर्नमेंटचे वसूल होणार नाही. त्याच्यामुळे जे कोणी दोषी आहे त्याचा शोध घ्यायला पाहिजे आज रोजी तरी. कारण नेहमी 4 कोटी राहिले, 4 कोटी राहिला तर ते कधीचे आहे काय याचा अजूनही अधिकारी वर्ग माहिती देत नाही. तर त्यामुळे कोणावर तरी त्याची कारवाई व्हायला पाहिजे. त्याशिवाय ते 4 कोटी वसूल होणार नाही. आता आमच्यासारख्या लोकांवर कारवाई करून काय करणार आहे या गोष्टीसाठी? 500 रुपयानं ते वसूल होणार नाही, कधी होणार नाही भविष्यात नाही.
3 मेपासून इथं पाणी नाही आहे. आम्ही BNCचे अधिकाऱ्यांना विचारणा केली तर त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही क्वार्टर सोडून जा. शासनानं जर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही निवासस्थानं बांधली आहे तर त्यांना मुख्यालयात राहणंच बंधनकारक आहे. जाणं करण्यासाठी कोणी क्वार्टर वापरू शकत नाही. तर तरी ते अधिकारी म्हणतात क्वार्टर सोडून जा. हे त्यांचं बोलणंसुद्धा संयुक्तिक नाही. मला वाटते त्यांच्यावरसुद्धा शासनानं कुठेतरी कारवाईच करायला पाहिजे. एवढं सारं दुर्लक्ष करताना शासनाच्या कोट्यावधी निधीला एवढा सारा चुना लागत आहे. कुठेही मेंटेनन्स नाही. कर्मचाऱ्याचे पैसे कपात चालूच आहे. पाणी येऊ नाही येऊ ही कपात चालूच आहे अजूनही. आणि किती काही कपात केली तर 450 कोटी कुठे वसूल होणार आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळं असे पाहिजे यासाठी त्यांनी कुठे लक्ष द्यायला पाहिजे. मागणी आहे का आम्हाला तात्काळ पाणी मिळावं, कारण उन्हाळ्याचे दिवस आहे. पाण्याशिवाय काही होऊ शकत नाही. मेरा नाम रूपा रागे चावड़े है। ये बिल्डिंग में मैं 2012 से रह रही। हमेशा की यही प्रॉब्लम है। महीना 2 महीने में ऐसी प्रॉब्लम चलती रही थी। तो हमने क्या करना, हम 500 रुपये महीना देते, 15 दिन के 1 दिन के आड़ हमको पानी मिलता। उसके बावजूद में भी बोलते BNC वाले 4 कोठी, कोई बोलता 3 कोठी, इतना है। तो उसकी हम क्या कर सकते हैं? हमारे से जितना भरना होता महीने के, हम 500 रुपये महीना भर सकते। इसके बावजूद में BNC वाले बोलते कि देखेंगे करेंगे। हमने कंप्लेंट वगैरह भी दिए लेकिन उसका अभी तक कुछ परिणाम आया नहीं। हम हापसी से पानी भरते हैं। वो पानी अच्छा है? नहीं, वो अभी आप देख लीजिए वो पानी कैसा है। पीने के लिए तो बिल्कुल भी पानी नहीं है। हमको कभी कभी वो शुक्रवार बाजार से पानी लेकर आना पड़ता। सभी काम के लिए देर होती है हमको। खाना बनाने के लिए घर के लोग आते, खाना नहीं बना के, नहीं पानी नहीं था, गए थे हापसी पे, इधर गए थे उधर गए थे पानी लाने के लिए। इसलिए सब बहुत सी प्रॉब्लम होती है।